हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की ॲरेबद्दल, जसं 2D ॲरे असेल, ॲरे डिक्लेरेशन असेल, ॲरेचं इनिशियलायझेशन असेल, किंवा ॲरेचे आपण मेथड्स कशा वापरू शकतो इनबिल्ट, किंवा 3D ॲरे असतील, किंवा जॅग्ड ॲरे वगैरे सगळे आपण ॲरेचे ए टू झेड बेसिकपासून स्टार्ट केलेलं आणि ॲडव्हान्स टॉपिकपर्यंत आपण एंड केलेलं. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की स्ट्रिंग म्हणजे काय असेल. ओके, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्सचा एक कलेक्शन असतो. म्हणजे काय की जसं एक शब्द असेल, जसं की ओंकार हा माझा काही एक शब्द आहे, त्यात जे प्रत्येक लेटर आहे ना त्याचं एक कलेक्शन, त्याला बोललं जातं की स्ट्रिंग. आणि त्या प्रत्येक लेटरला कॅरेक्टर बोललं जातं. ओके, आता हे सगळं आपल्याला बघायचं की स्ट्रिंग म्हणजे काय असतं, त्याच्यावरती आपण ऑपरेशन काय काय करू शकतो. ओके, जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण .NETचं प्रिव्हियस 7 ते 8 लेक्चर झाले आहेत, ते तुम्ही बघून काढू शकता. ओके, तर जर आपल्याला स्ट्रिंग बघायचं असेल, स्ट्रिंग म्हणजे काय, अ स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर एनक्लोज्ड इन डबल कोट्स. ओके, म्हणजे काय की आपल्याला जर स्ट्रिंग लिहायची असेल तर ते डबल कोट्समध्ये जे पण लेटर्स असतील ना त्याला बोललं जातं की स्ट्रिंग. आणि ती काय असते की कॅरेक्टरचा सिक्वेन्स असतो. जसं की इथं मी त्याची डेफिनेशन लिहितो. अ स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ characters enclosed in double quotes. त्याला असं आपण सिम्बॉल, त्याची अशी डेफिनेशन आहे. ओके, आणि याला एका रेक्टँगल मध्ये आपण टाकून देऊ. त्याला कलर ब्ल्यू करू, त्याला बॅकवर्ड असं काहीतरी आपण देऊ. जसं की इथं जर तुम्हाला दिसत असेल स्ट्रिंग, एक व्हेरिएबलचं नाव लिहू, इज इक्वल टू डबल कोटमध्ये पाटील. ही जी मी डिक्लेरेशन केलं याला बोललं जातं की स्ट्रिंग, किंवा स्ट्रिंग सिटी इज इक्वल टू डबल कोटमध्ये पुणे. ओके, नेक्स्ट असेल की सपोज स्ट्रिंग कंपनी इज इक्वल टू डबल कोटमध्ये मायक्रोसॉफ्ट. अशा टाईपचं हे झालं माझं डिक्लेरेशन. बरोबर. स्ट्रिंगमध्ये अजून एक काय असतं की तुम्हाला स्ट्रिंग डिक्लेअर करायची असेल ती तुम्हाला फक्त डबल कोट्समध्ये डिक्लेअर करायला लागेल. जर का मी इथं स्ट्रिंग नेम केलं, किंवा नेम्स इज इक्वल टू सिंगल कोटमध्ये ओंकार केलं, तर काय भेटणार आहे की मला एरर भेटणार आहे. का तर स्ट्रिंग कॅनॉट बी डिक्लेअर रिप्रेझेंट अ कॅरेक्टर ॲज UTF-16 कोड युनिट. म्हणजे काय, स्ट्रिंग कॅनॉट बी डिक्लेअर इन सिंगल कोट, स्ट्रिंग ऑलवेज डिक्लेअर इन डबल कोट्स, असा त्याचा अर्थ आहे. इथं मी डबल कोटमध्ये डेफिनेशन टाकतो की स्ट्रिंग कॅनॉट डिक्लेअर इन सिंगल कोट, यूज ऑलवेज डबल कोट्स. ओके, असा त्याचा सिम्बॉल आहे. बरोबर. किंवा अजून एक पद्धत असेल की ते टिल्डा वगैरे वापरून आपण बॅकटिक्स वगैरे वापरून करू शकतो. पण ते इंटरपोलेशन मध्ये आपल्याला शिकायचंच आहे की ते इंटरपोलेशन आपल्याला कसं करायचं आहे. आता नेक्स्ट काय आहे की आता स्ट्रिंगच का. बरोबर, स्ट्रिंग का, तर पहिली गोष्ट असेल की स्ट्रिंग आपल्याला का वापरायची असेल, जसं की तुम्हाला लॉग इन करायचं असेल किंवा युजर नेम असेल तर तो तुमचा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असेल. बरोबर, प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला स्ट्रिंग युजर नेम इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याचं नाव असेल युजर नेम मध्ये. नेक्स्ट असेल की ई कॉमर्समध्ये कसं की जसं प्रोडक्ट नेम्स असतील, त्या प्रोडक्ट नेम्सला तुम्ही लॅपटॉप असेल किंवा एखादं बाईक्स असेल प्रोडक्ट, अशा मल्टिपल प्रोडक्ट्स असणार, त्या प्रोडक्ट्समध्ये त्यांना पण स्ट्रिंगच आहे. बरोबर. नेक्स्ट असेल की किंवा एखादा तुमच्याकडे जर डिलिव्हरीचा बॉक्स असेल, अशा टाईपच्या आपण मल्टिपल एन व्हेरिएबल्समध्ये आपल्याला स्ट्रिंग स्टोअर करावं लागते, त्यांना यूज करावं लागतं. आता नेक्स्ट काय आहे की जर आपल्याला कॅरेक्टर यूज करायचं असेल, ओके, तर आपण कॅरेक्टर कसं यूज करू शकतो की कॅर हा डेटा टाईप, कॅरेक्टरमध्ये लेटर इज इक्वल टू, ज्यावेळेस आपल्याला कॅरेक्टर डिक्लेअर करायला लागतं ना त्यावेळेस आपल्याला सिंगल कोटमध्ये द्यावं लागतं. बरोबर झालं का, विदाऊट एनी एरर त्यानं सॉल्व्ह केलं.
जर का मी इथं याला प्रिंट केलं की डॉट नेट रन, नाव काय आहे, स्ट्रिंग str स्ट्रिंग opr.cs, आलं का? फक्त मला वॉर्निंग आल्या, बरोबर का? तर नेवर युजडच्या वॉर्निंग आल्या, पण त्यांना काही एरर दिला का बाकीचा? नाही. एरर दिला असता म्हणजे एरर कशाला देणार? जर का मी इथं डबल कोटमध्ये जर मी असं काहीतरी लेटर प्रिंट केलं तर ते एरर देणार आहे. आला का एरर? की कॅन नॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट टाईप स्ट्रिंग टू कॅर, अशा टाईपमध्ये. आता नेक्स्ट काय आहे की जर आपण हा स्ट्रिंग, जर आपल्याला स्ट्रिंग हा आपण असाइन केला किंवा याला मेमरी कशी भेटते, या स्ट्रिंग हा जो डेटा टाईप आहे याचा आपण एक व्हेरिएबल म्हणणार, नेम असेल, सिटी असेल किंवा कंपनी असेल, याच्यात व्हॅल्यू स्टोअर केली असेल, पुणे, पाटील किंवा मायक्रोसॉफ्ट. आता याला जे ज्यावेळेस मेमरी भेटणार आहे त्याला मेमरी कशी भेटणार? तर सिक्वेन्सनुसार मेमरी भेटणार आहे. जसं आपण ॲरे वगैरे डिक्लेअर करतो ना, तर ॲरेला कशी आपल्याला सिक्वेन्स ऑफ बाईट्सनं सलग मेमरी भेटते, तसं स्ट्रिंग या डेटा टाईपला पण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर आपल्याला मेमरी भेटते. जसं की सपोज इथं मी कन्सोलवरती कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये नेम व्हेरिएबल त्याच्यातला ॲरे जर मी 0 असं मी डिक्लेअर केलं तर मला काय भेटणार आहे त्याच्यातलं, आणि या दोन आहेत ना, यांना पण कमेंट करतो का तर ते वॉर्निंग नको आहेत मला. डॉट नेट रन स्ट्रिंग opr.cs, आलं का माझं? पी हा जे पहिलं लेटर आहे ते मी इथं प्रिंट केलं, बरोबर. इथं जर का मी 1 केलं, इथं जर का मी 2 केलं, आणि इथं लास्टला मी अख्खी स्ट्रिंग प्रिंट केली, तर मला काय भेटणार आहे? PAT आणि पाटील, आलं का? PAT पाटील. सेम ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रिंगवरती ऑपरेशन करायचे असतील ना, त्यावेळेस ॲज इट इज तुम्ही ज्यावेळेस जसं ॲरेवरती ऑपरेशन करता तसंच तुम्हाला एक कॅरेक्टरचा ॲरे आहे आणि त्या ॲरेवरती तुम्ही रीड राईट ऑपरेशन करताय. रीड म्हणजे काय? एखादं त्यातलं लेटर रीड करायचं असेल किंवा व्हॅल्यू रीड करायची असेल, अशा टाईपमध्ये तुम्ही एखादं ऑपरेशन करताय स्ट्रिंगवरती, असं समजून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग हा जो डेटा टाईप आहे शिकचीला त्यावेळेस तुम्हाला इझी जाणार आहे. जर का तुम्ही स्ट्रिंग ॲज अ व्हेरिएबल किंवा वेगळा डेटा टाईप म्हणून जर शिकला तर तुम्हाला काही कळणारच नाही, बरोबर. किंवा याची आपल्याला जर लेंथ काढायची असेल, लेंथ म्हणजे काय, याच्यात किती कॅरेक्टर्स आहेत, तर इथं जसं आपल्याला ॲरेवरती जे ऑपरेशन्स होते ना, सेम ॲज इट इज स्ट्रिंगवरती पण असणार आहेत. ओके, NGTH डॉट लेंथ, आलं का? की पाटील आणि 5 म्हणजे काय, 5 लेटर्स आहेत, 1 2 3 4 आणि 5, बरोबर. किंवा मी एखादा लूप पण याच्यावरती लावू शकतो. लूप कसा मी लावू शकतो, याला मी जर का कमेंट केलं आणि इथं मी एक लूप लिहितो, ओके, अशा प्रकारे मी लूप लावू शकतो. आणि लूप कसा मी लावू शकतो की इंटिजर टाईपचा आय व्हेरिएबल घेतला, त्याला 0ला असाइन केलं. नेक्स्ट काय केलं, जोपर्यंत आय व्हेरिएबल नेम डॉट लेंथ म्हणजे ह्या नेमपेक्षा कमी आहे, जोपर्यंत त्याची व्हॅल्यू, सपोज याची लेंथची व्हॅल्यू किती असेल, 5 कॅरेक्टर्स आहेत, आता जोपर्यंत हा 4 पर्यंत आहे ना, आयची व्हॅल्यू होत नाही तोपर्यंत तुला फिरत राहा. आणि आय प्लस प्लस, आता 0 व्हॅल्यू आहे म्हणजे 0ला कोणतं कॅरेक्टर आहे, PAT आणि L, अशा टाईपमध्ये ते फिरत राहणार, बरोबर. आला का? PATI आणि L, अशा प्रकारे तुम्ही लुपिंग वरती पण तुम्ही कॅरेक्टर्सचं किंवा स्ट्रिंग वरती ऑपरेशन करू शकता, बरोबर. नेक्स्ट असेल की इम्युटेबल नेचर. आता इम्युटेबल नेचर म्हणजे काय, की हा इंटरव्ह्यू मधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे की इम्युटेबल नेचर तुम्हाला माहित आहे का? तर इम्युटेबल नेचर कसं सांगू शकता की स्ट्रिंग कॅनॉट बी मॉडिफाईड आफ्टर दे आर क्रिएटेड. ओके, तुम्ही असं सांगू शकता, पण तुम्ही त्याला मॉडिफाय पण बदलू शकता, बरोबर. जसं की आता पाटील आहे, बरोबर, आणि याला मी इम्युटेबल नेचर जसं सांगतोय लाईन की स्ट्रिंग कॅनॉट बी मॉडिफाईड, पण जर का मी इथे या व्हेरिएबलला असं काहीतरी नाव दिलं तर त्यानं काय केलं, अलाउड केलं, बरोबर. अलाउड का केलं, तर ज्यावेळेस याची मेमरी तयार होते ना, याला आधी व्हेरिएबलला मी प्रिंट करतो. ओके, आता याच्या ज्यावेळेस याची ज्यावेळेस मेमरी
किंवा याचे जे बाईट्स किंवा याचे जे ठसे असतात ते आपल्या मेमरीवरती उमटणार आहेत किंवा ह्याच्या रॅमवरती ज्यावेळेस उमटणार किंवा हिप स्टॅकवरती ज्यावेळेस मेमरी याला भेटणार आहे त्यावेळेस काय होणार आहे की ही जी स्ट्रिंग आहे ते या व्हेरिएबलमध्ये असणार आहे किंवा ही पाटील आहे ती या नेम व्हेरिएबलमध्ये स्ट्रिंग टाईपच्या असणार आहे. पण ज्या वेळेस तुमचा प्रोग्राम कंपाईल किंवा रन होणार आहे त्यावेळेस जोपर्यंत गार्बेज कलेक्टर होत नाही, ओके, गार्बेज कलेक्टर काय करतं की तुमचं जे पण अननेसेसरी, आता ही जी मेमरी आहे याला भेटली, याला असाइन पण केलं, पण ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम रन होणार आहे त्यास गार्बेज कलेक्टर काय करतो की ही अनयुज्ड मेमरी आहे, फक्त इथं काय केली तुम्ही इनिशियलाइज केली आणि इकडे दुसरीकडे वापरली का, तर नाही वापरली, तोपर्यंत काय होणार आहे की ही अनयुज्ड मेमरी गार्बेज कलेक्टर क्लीन करून टाकणार आहे. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही ही पाटील आहे ना जोपर्यंत इथंच आहे, जोपर्यंत प्रोग्राममध्येच आहे तोपर्यंत ती राहणार. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहे त्यावेळेस हे सगळं क्लिअर होऊन जे आपण हे असाइनमेंटवालं स्टेटमेंट केलं का नेक्स्ट त्याला मॉडिफाय केलं, तीच स्टेटमेंट आपल्या प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट होणार आहे. राईट. त्यासाठी स्ट्रिंग आर्स त्याचा हे काय आहे की स्ट्रिंग कॅनॉट बी मॉडिफाईड आफ्टर दे आर क्रिएटेड, असं त्याचा ही आहे. ओके. अशा त्या इम्युटेबल असतात. आता नेक्स्ट काय असेल की जर तुम्हाला डिक्लेरेशन करायचे असेल की तुम्ही अशा प्रकारे डिक्लेरेशन करू शकता किंवा त्याला आपल्याला तुम्ही नल पण करू शकता. नल म्हणजे काय, सपोज स्ट्रिंग NAM या व्हेरिएबलला इज इक्वल टू नल असं पण करू शकता कोलन, किंवा त्याला एम्प्टी पण करू शकता. अशा टाईपचे मल्टिपल वेज, किंवा ही स्ट्रिंगच्या जागी तुम्ही इथं व्हॅर कीवर्डनं पण करू शकता स्ट्रिंग. अशा टाईपचे तुम्ही मल्टिपल टाइम्स किंवा मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्ट्रिंग डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन आणि मॉडिफिकेशन वगैरे तुम्ही करू शकता. बरोबर. आता नेक्स्ट काय असेल की इस्केप सिक्वेन्स. आपल्याला स्ट्रिंगमध्ये काय बघायचं आहे की इस्केप सिक्वेन्स काय असतं. इथं एस्केप सिक्वेन्स काय असतं की असं स्पेशल कॅरेक्टर जी आपल्या प्रोग्राममध्ये वापरलं जातं पण त्याचं आउटपुट काहीतरी वेगळंच असतं. जसं की कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी काय लिहिलं की ट्रेल किंवा ट्रेलच लिहू आणि बॅकस्लॅश n लिहिलं, ओके, आणि टीच केलं. ओके. आता जर तुमचं सी झाला असेल तर बॅकस्लॅश n चा तुम्हाला अर्थ माहिती आहे की नवीन लाईनला जा. आलं का. ट्रेल आणि टीच हे वेगवेगळ्या लाईनला झालं. असं का झालं तर मी बॅकस्लॅश हा तुमचा रिप्रेझेंटर वापरला किंवा एस्केप सिक्वेन्स वापरला आणि त्याच्यानंतर असे एस्केप सिक्वेन्स वापरण्याचे मल्टिपल वेज, जसं की /n जर वापरलं तर मला नेक्स्ट लाईनला जातं. जर का मी /t वापरलं, ओके, /t, तर मला काय भेटणार आहे की टॅब असतो ना आपलं या कीबोर्डवरचा जो टॅब असेल ती स्पेस भेटणार, ती की एंटर होणार. आला का माझा टॅब. राईट. किंवा जर मला डबल कोट्स पाहिजे असतील, ओके, तर डबल कोट्सला काय सिक्वेन्स आहे, डबल कोट्सला आय थिंक // असतं बघा. ट्रेल टीच बॅकस्लॅश डबल कोट आणि इथं बॅकस्लॅश डबल कोट. बरोबर आहे. आलं का माझं डबल कोट ट्रेल अँड टीच. नेक्स्ट असेल की सपोज मला जर बॅकस्लॅश प्रिंट करायचं असेल, राईट, की काही वेळेस आता बॅकस्लॅश का प्रिंट करायला लागतं की आपल्याला जर पाथ एखादा जर द्यायचा असेल, तुमचं जर बेसिक वेब झालं असेल ना तर त्यामध्ये कसं असतं की पाथ वगैरे आपल्याला द्यायला लागतात. तर पाथ द्यायचा असेल तर काय करू शकतो आपण, डबल कोटमध्ये C:, बॅकस्लॅश 2 वेळा युजर्स बॅकस्लॅश ओमकार नावाचा एखादा फोल्डर असेल मे बी, त्याच्यामध्ये अँग्युलर नावाचा फोल्डर असेल आणि त्याच्यामध्ये सपोज सिग्नल्स नावाचा एखादा फोल्डर असेल किंवा RxJS नावाची एखादी लायब्ररी असेल. अशा टाईपमध्ये आपण करू शकतो. ओके. आता प्रिंट होताना काय झालं पाहिजे, युजर /ओमकार आलं का, C:, युजर /ओमकार /अँग्युलर हा जसा पाथ आहे तशा टाईपमध्येच आपल्याला पाथ भेटला का. असं तुम्ही एस्केप सिक्वेन्स वगैरे वापरून आपण करू शकतो. राईट.
किंवा जर आपल्याला कॉन्कॅटिनेशन करायचं असेल, बेसिक स्ट्रिंगचे ऑपरेशन काय आहेत की स्ट्रिंगवरती जर आपल्याला कॉन्कॅटिनेशन करायचं असेल तर स्ट्रिंग फर्स्ट इज इक्वल टू ट्रेल आणि स्ट्रिंग सेकंड इज इक्वल टू टीच, राईट. आणि याला जर मला कॉन्कॅटिनेशन करायचं असेल तर मी कसं करू शकतो, कन्सोल डॉट राईट लाईन आणि त्याच्यामध्ये फर्स्ट अधिक सेकंड हे झालं तुमचं कॉन्कॅटिनेशन. म्हणजे जसं आपण बेरीज करतो ना तशा टाईपमध्येच मला काय मी इथं कॉन्कॅटिनेशन केलं. आता इथं मला जर स्पेस वगैरे असेल मला या सेकंडमध्ये स्पेस द्यावा लागेल, राईट. पण मला स्पेस नको आहे. झालं का माझं ट्रेल टीच अशा टाईपमध्ये करू शकतो. किंवा जर मला युजरकडून इनपुट घेऊन एखाद्या व्हेरिएबलमध्ये जर स्टोअर करायचं असेल तर मी कसं करू शकतो की इथं कन्सोल डॉट राईट लाईन आणि एंटर नेम कोलन, ओके. आणि त्याच्या खालची मी ते एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू कन्सोल डॉट रीड लाईन, ओके. आणि त्या रीड लाईनला आपण कॉल केला आणि नेक्स्ट काय केलं की कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये वेलकम स्पेस आणि इथं कॉन्कॅटिनेशन करायचं आहे प्लस नेम, ओके. झालं का माझं. आता ज्यावेळेस मी इथं युजरकडून म्हणजे मी आता सपोज एंड युजर आहे, आता माझ्याकडून जे पण काय इनपुट भेटणार आहे ती ॲज या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आणि ती व्हेरिएबल मी इथं कॉन्कॅटिनेशन केलं, राईट. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, दोन वस्तू एकमेकात जोडणे. सपोज एंटर नेम मी तर टाकलं की ओमकार, एंटर मारलं वेलकम ओमकार, आलं का. अशा टाईपमध्ये तुम्ही युजरकडून इनपुट घेऊन मल्टिपल करू शकता की 10 जणांचे 10 व्हेरिएबलची बेरीज करू शकता. किंवा तुम्ही असाइनमेंट म्हणून घेऊ शकता की 20 नंबरची बेरीज असेल किंवा एका 10 प्रोडक्टची लिस्ट घेऊ शकता व्हेरिएबलची. आता ज्यावेळेस तुम्ही इथं डॉट नेट रन करताना डॉट नेट रन, ओके. आणि ॲरे डॉट सी एस सॉरी ॲरे डॉट सी एस ना स्ट्रिंगमध्येच आहे, CLS डॉट नेट रन आणि इथं कंट्रोल स्टेटमेंट नाही, आपल्याला स्ट्रिंग पाहिजे, स्ट्रिंग ओपेरा डॉट सी एस, आलं का. आता ज्यावेळेस मला क्लायंटला EXE वगैरे द्यायची असते ना, तो सेकंड पार्ट आहे पण तरी पण दाखवतो की इथं न्यू फोल्डरमध्ये बिनमध्ये डिबगमध्ये .NET 0.9 ही जी EXE असेल ना ती EXE मी जर रन केली तर आली का माझी. जी क्लायंटला जर तुम्हाला ती EXE वगैरे आपण बोलतो ना की इंटरमिजिएट लँग्वेज तुम्हाला एक EXE देतं, तर तुमची इंटरमिजिएट लँग्वेज जी EXE तयार करते ना ती ही EXE असते. आणि ज्यावेळेस आपल्याला मॅक OS असेल किंवा लिनक्स दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती जर आपल्याला रन करायची असेल तर ही जी DLL असते ना इंटरमिजिएट लँग्वेज जी DLL बनवतो किंवा EXE बनवतो ना, तर ही DLL आणि ही ती EXE असते. कशामध्ये गेलो ती आपला प्रोजेक्ट त्यामध्ये बिन फोल्डर त्यामध्ये डिबग आणि त्याच्यामध्ये कोणत्या व्हर्जन .NET 9.0 मध्ये व्हर्जन असेल, ओके. आता इथं काय बोलतं की एंटर नेम ओमकार. आता हे लगेच क्लोज होते का, तर त्याला मी स्टॉप असेल किंवा त्याला गो टू वगैरे आपण त्याला वापरलं नाही. अशा टाईपमध्ये तुम्ही एखाद्याला EXE पण पाठवू शकता एखाद्या लॅपटॉपला की तुम्ही प्रोग्राम करायचा 10 प्रोडक्ट घ्यायचा किंवा 10 लिस्ट घ्यायचा आणि ते तुम्ही कन्सोलचा प्रोग्राम मोठा करायचा, असा बारका नाही करायचा. ॲज अ तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल ना तर तुम्ही मोठं प्रोग्राम केलं पाहिजे ते, किंवा इंटरव्ह्यूवरने तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारलं पाहिजेत ना की तुम्ही 2 नंबरची ॲडिशन असेल किंवा 4 नंबरची ॲडिशन, राईट. किंवा जर मला आता एखादा फॉर लूप लावून रिव्हर्स स्ट्रिंग कशी करायची असेल, बरोबर, म्हणजे कॅरेक्टरचं जर रिव्हर्स प्रिंटिंग करायचं असेल तर मी कसं करू शकतो, ओके. तर इथे मी काय केलं की एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्यात पाटील ही स्ट्रिंग मी असाइन केली. नेक्स्ट काय केलं की मला I- म्हणजे
उलटा फॉर लूप चालला पाहिजे. उलटा फॉर लूप कसा चालेल की ज्यावेळेस मला आय व्हेरिएबल इनिशियलाइज करायचा असेल तो मला 5 पासून किंवा 4 पासून तो फिरला पाहिजे. जसं की नेम डॉट लेंथ म्हणजे या पाटीलमध्ये त्याची लेंथ किती आहे 5 कॅरेक्टर, त्याच्यातलं वजा 1 म्हणजे 4 पासून तो फिर. बरोबर. आणि कधीपर्यंत फिरेल आय जोपर्यंत 0 वर येत नाही. ओके, आय पर्यंत जोपर्यंत मोठा किंवा 0 आहे तोपर्यंत तू फिर. आणि तर आय मायनस मायनस म्हणजे काय की आय मायनस झाला पाहिजे 4 3 2 1 0. आणि कन्सोल डॉट राईट मध्ये नेम ऑफ आय केलं. नेम ऑफ आय म्हणजे ज्यावेळेस आयची व्हॅल्यू नेम ऑफ आयची व्हॅल्यू 4 असेल. ओके, तर ए 0 1 2 3 आणि 4 एल आय टी ए पी असं मला उलटी स्ट्रिंग भेटणार आहे. ओके, आलं का माझं? काय बोलते की मॉड्यूल 8 डॉट मेन. ओके, मॉड्यूल 8 मधला काहीतरी अनकमेंट कोड झाला. असं काय झालं काय माहिती. आलं का माझं? एल आय टी ए पी म्हणजे काय पी ए टी आय आणि एल उलटी स्ट्रिंग. बरोबर. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की इनबिल्ट ऑपरेशन. जसं आपण ॲरेवरती इनबिल्ट ऑपरेशन बघितले ना की त्याला ॲरेचा इंडेक्स काढणे असेल, त्याची रिव्हर्स स्ट्रिंग करणे असेल, किंवा ॲरेमध्ये जर 2 लेटर रिमूव्ह करायचे असतील, 2 लेटर ॲड करायचे असतील, किंवा अप्पर केस करायचं असेल, लोअर केस करायचं असेल, अशा टाईपमध्ये आपल्याला आता स्ट्रिंगवरती ऑपरेशन बघायचे. ओके, इथं मी 7 ते 8 ऑपरेशन एकाच व्हेरिएबलवरती टाईप करतो आणि ते एक्सप्लेन करतो की कसं वापरायचं असतं. ओके, आता इथं मी काय केलंय की एक मेसेज नावाचा व्हेरिएबल बनवला स्ट्रिंग या डेटा टाईपचा. त्याच्यामध्ये वेलकम टू ट्रेल अँड टीच ही स्ट्रिंग मी असाइन केली. नेक्स्ट काय केलं, कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये मेसेज डॉट कंटेन्स. ओके, स्ट्रिंगची इनबिल्ट मेथड वापरली मी. कंटेन्स म्हणजे काय, ही जर टेक्स्ट या स्ट्रिंगमध्ये असेल तर तो ट्री रिटर्न कर, जर नसेल तो फॉल्स रिटर्न कर. अशा टाईपमध्ये आपण त्याला इन्स्ट्रक्शन दिले किंवा ॲज त्याला पॅरामीटर ॲज त्याला आर्ग्युमेंट आपण पाठवला त्या मेथडला. ओके, आता पहिल्या ह्याच्यात तर मला ट्रू आलं पाहिजे. बरोबर, कारण की ट्रेल हा कीवर्ड आहे इथं आणि जर अँग्युलर याच्यामध्ये कीवर्डच नाही. नेक्स्ट आपल्याला फॉल्स भेटलं. असं तुम्ही कंटेन्स इनबिल्ट तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट असेल की जर का तुम्हाला स्टार्ट विथ म्हणजे काय की आपल्याला जर HTTPS किंवा HTTP किंवा www अशा टाईपच्या वेबसाईट असतात आणि त्याचं जे डोमेन्स असेल ना ते डोमेन जर आपल्याला चेक करायचं असेल इंडस्ट्रीमध्ये जाऊन, जसं की आमच्या कंपनीत आम्हाला एक टास्क होता की HTTP. आता हे सिक्युअर HTTP आणि HTTPS मधला आपल्याला फरक बघायचा आहे. किंवा लास्ट लेक्चर आपल्याला एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल या सिरीजमध्ये की HTTPS म्हणजे काय असेल, सिक्युअर वगैरे असतं. HTTP म्हणजे काय की जर तुमची वेबसाईट सिक्युअर नसेल. सिक्युअर कसं कळतं की जर तुमचा डोमेन असेल ना जो व्हॅलिड असेल. डोमेन म्हणजे काय की ज्यावेळेस माझा trailandteach.com हा ज्यावेळेस मी डोमेन घेईन त्यावेळेस मला एक SSL स्टँडर्ड सर्टिफिकेशन लायसन भेटतं आपल्याला. ती ज्यावेळेस मी लायसन जिथं वेबसाईट होस्ट करणार आहे. ओके, ज्यावेळेस मी वेबसाईट होस्ट करणार आहे त्या वेबसाईट होस्टिंगच्या प्लॅटफॉर्मवरती जर मी SSL दिलं तर हे SSL मला काय करतं की सिक्युअर HTTPच्या पुढं सिक्युअर वेबसाईट आहे म्हणून असं मला कन्सिडर केलं जातं. हा सगळा आता ॲडव्हान्स पार्ट आहे. ज्यावेळेस तुमचं ॲझूर वगैरे अशा टाईपलाही तुम्हाला सगळं लागतं, पण बेसिक हे अंडरस्टँडिंग चांगलं आहे. मग आता ही जर असं तुम्हाला टास्क आला कधी इन कंपनीमध्ये तर HTTPS जर असेल तर तुम्ही इथं तुम्हाला जर व्हॅल्यू ट्रू असेल किंवा काय तर त्याच्यावरती इफ एल्स कंडिशनला तुम्हाला ऑपरेशन करायचे असेल तर तुम्ही ही इनबिल्ड वापरू शकता की वेबसाईट डॉट स्टार्ट्स विथ. ओके, आलं का माझं ट्रू. किंवा एखादं एंड्स विथ लावू शकता. बरोबर, सपोज एंड्स विथ असेल .comच्या जागी इन टाकू. ओके, आलं का माझं ट्रू आणि फॉल्स. जर याला मला ट्रू करायचं असेल तर COM आल्या का, दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू मला ट्रू आल्या. नेक्स्ट काय असेल की सपोज
की मला काय पाहिजे, हा जो व्हेरिएबल आहे किंवा ही जो वेबसाईट नावाचा व्हेरिएबल आहे याच्यातलं मला फक्त सबस्ट्रिंग पाहिजे. म्हणजे यातली मला 5 ते 10 लेटर्स जर पाहिजे असतील तर मी काय करणार की सबस्ट्रिंग आणि त्याला जो पॅरामीटर आहे मला 5 लेटरची पाहिजेत, बरोबर. तर 5 लेटर कोणती आली किंवा 5 लेटर त्यानं उडवले. सबस्ट्रिंग म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 आले का, त्यानं 5 लेटर ही उडवली आणि त्याच्यानंतर जी स्ट्रिंग असेल ती मला रिटर्न केली. अशा टाईपमध्ये हे सबस्ट्रिंगचं वर्किंग आहे. ओके, हे सगळे झाले तुमचे असे एन नंबर ऑफ ऑपरेशन्स आहेत, बरोबर. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचे, स्ट्रिंग या मॉड्यूलमध्ये लास्टचा जो पार्ट आहे की स्ट्रिंग इंटरपोलेशन कसं केलं जातं किंवा फॉर्मॅटिंग वगैरे कसं करू शकतो आपण. स्ट्रिंग बिल्डर काय आहे, महत्वाचा काय की क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात की स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बिल्डरमध्ये डिफरन्स काय, बरोबर. की आता स्ट्रिंग इंटरपोलेशन म्हणजे काय. स्ट्रिंग इंटरपोलेशन इज अ फीचर दॅट अलाउस अ व्हेरिएबल अँड एक्सप्रेशन्स ऑफ किंवा एक्सप्रेशन टू बी एम्बेडेड डायरेक्टली इनसाइड अ स्ट्रिंग युजिंग डॉलर अँड कर्ली ब्रेसेस. म्हणजे काय, एखाद्या जर आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल किंवा रिप्लेस करायची असेल ना, मराठी भाषेत काय की एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर आपल्याला त्या स्ट्रिंगच्या जागी रिप्लेस करायची असेल तर आपण डॉलर वापरू शकतो किंवा आयदर कर्ली ब्रेसेस वापरू शकतो. आता जसं की पहिल्यांदा आपण एक ओल्ड वे घेऊ. ओके, इथं ओल्ड वे जुनी पद्धत आणि नवीन पद्धत, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कसं होतं. ओके, आता इथं मी काय केलं की 2 व्हेरिएबल मी इथं डिक्लेअर केले आणि त्यांना मी इनिशियलाइज पण केलं की नेम मध्ये मी पाटील ही स्ट्रिंग टाकली आणि एज व्हेरिएबल मध्ये 22 हा नंबर इंटिजर असाइन केला. नेक्स्ट कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये डबल कोट मध्ये नेम केलं. परत त्याला मी कॉन्कॅट केलं. काय केलं की नेम हा व्हेरिएबल इथं प्रिंट कर. नेक्स्ट एज मध्ये एज व्हेरिएबल मी कॉन्कॅट केला. ओके, ही जुनी पद्धत होती. आता सेम मला आउटपुट भेटलं पाहिजे दोन्हीला पण. आले का, नेम पाटील एज 12. आता नवीन पद्धत काय आहे की नवीन पद्धत म्हणजे काय की डॉलर सिंबल वापरायचा. डॉलर म्हणजे काय की त्याला कळलं जातं की तुम्ही कॉन्कॅटिनेशन करताय किंवा तुम्ही स्ट्रिंग इंटरपोलेशन करताय, बरोबर. आणि स्ट्रिंग इंटरपोलेशन करताना डॉलरचा सिंबल डबल कोटमध्ये ज्या पण तुमच्या ॲज अ स्ट्रिंग म्हणून तुम्हाला जे कॅरेक्टर द्यायचे त्याची लिस्ट लिहायची किंवा कॅरेक्टर्सचं तुम्ही ती वाक्य प्रिंट करायची. आणि नेक्स्ट काय लिहायचं, जिथं व्हेरिएबल आहे तिथं व्हेरिएबलचं नाव आणि ते कशात द्यायचं, कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये त्या व्हेरिएबलचं नाव. इथं नेम असेल किंवा इथं एज असेल. अशा टाईपमध्ये सोपं झालं की नवीन मेथडमध्ये एवढं इझी केलं त्यांनी. आलं का, नेम पाटील एज 22, राईट. किंवा आता जुन्यामध्ये कसं होतं की कॉन्कॅटिनेशनचा जर आपल्याला बेरीज करायचं तर ते तुम्हाला पहिलं कळत नसायचं. इथं जर का मला बेरीज करायची असेल तर इंटिजर ए इज इक्वल टू 10 असेल आणि इंटिजर बी इज इक्वल टू जर 20 असेल, मला यांची बेरीज करायची आहे. तर मला याच्या आतमध्येच जर करायची असेल, ओके, तर मी कशी करू शकतो की डॉलरचा सिम्बॉल ए प्लस बी, इथं मला 30 प्रिंट झालं पाहिजे. झालं का, 22 आणि इथं 30. अशा टाईपमध्ये तुम्ही जे बेसिक ऑपरेशन्स आहेत ना ते पण तुम्ही त्या इंटरपोलेशनमध्ये वापरू शकता. किंवा एखादी आपल्याला करन्सी प्रिंट करायची असेल, राईट, की डॉलरचा सिम्बॉल असेल, अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट काय आहे की किंवा याच्या पुढं तुम्हाला एक ॲडव्हान्स टॉपिक सांगतो की C#11 मध्ये, ओके, C#11 मध्ये रॉ स्ट्रिंग लिटरल्स आलं. ओके, रॉ स्ट्रिंग लिटरल्स म्हणजे काय की आता आपल्याला इथं इन्स्टेड ऑफ टाकू डबल कोटमध्ये स्ट्रिंग जेसन नावाचं आपण काहीतरी बनवलं आणि इथं किंवा इथं डबल कोटमध्ये स्ट्रिंग आणि बॅकस्लॅश डबल कोटमध्ये बॅकस्लॅश डबल कोट कंप्लीट. ओके,
नेम बॅकस्लॅश कोलन बरोबर आहे. ओके, त्याचा असा सिंटॅक्स असा की ज्यावेळेस आपल्याला जेसन डिक्लेअर करायचं असेल ना, तर नेम व्हेरिएबल आणि पाटील व्हेरिएबल अशा टाईपमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन करायला लागायचं. इथे एक ब्लॅक स्लॅश राहिला, बरोबर बरोबर आहे, एरर नाही दिला, की तुम्हाला अशा टाईपमध्ये जुनं जेसन डिक्लेअर करायला लागायचं. पण आता नवीन मेथड काय आहे की सपोज स्ट्रिंग जेसन इज इक्वल टू, तुम्ही त्याला नलला असाइन केलं, राईट, त्याला नल एम्प्टी स्ट्रिंग असाइन केली आणि त्याच्यामध्येच किंवा नलच्या जागेच आपण काय करू, त्याला डिक्लेरेशनच करू. डबल कोट मध्ये ओके, तुम्हाला 2 वेळा डबल कोट वापरायचे आणि त्या डबल कोट मध्ये ॲज अ स्ट्रिंग म्हणून इथं डबल कोट मध्ये नेम व्हेरिएबल कोलन डबल कोट मध्ये ओमकार, ओके, त्याची की आणि त्याची व्हॅल्यू कॉमा डबल कोट मध्ये एज असेल आणि कोलन त्याची व्हॅल्यू, अशा टाईपमध्ये तुम्ही जेसन डिक्लेअर करू शकता. ओके, आता हे किती कॉम्प्लेट आहे की कोणता स्लॅश कधी वापरायचं काय आपल्याला माहितच नाही. पण हे मध्ये कसं आहे की तुम्हाला डबल कोट स्टार्टिंग, ओके, स्टार्टिंग डबल कोट एंडिंग डबल कोट, परत त्याचे 2 वेळा डबल स्टार्टिंग आणि 2 वेळा डबल एंडिंग, म्हणजे 3 वेळा आपल्याला डबल कोट स्टार्ट करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ली ब्रेसेस चालू करायचे. ही ज्याला जेसनचा फॉर्मॅट, त्याच्यामध्ये की व्हॅल्यूज पेअरच असतात की की डबल कोटमध्ये व्हॅल्यूज पेअर डबल कोटमध्ये की डबल कोटमध्ये, आणि जर न्यूमरिक असेल तर आपल्याला डबल कोट नाही लागत, किंवा एखादी ट्रू व्हॅल्यू असेल बुलियन, ओके, तर तुम्हाला डबल कोट लागत नाही. अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता की रॉ स्ट्रिंग लिटरल्स वगैरे. आता आपल्याला या स्ट्रिंगमध्ये लास्ट आणि कॉम्प्लेक्स टॉपिक आहे. ओके, इंटरव्ह्यूमध्ये वगैरे विचारतात की तुम्ही स्ट्रिंग बिल्डर वगैरे तुम्हाला माहित आहे का. तर स्ट्रिंग बिल्डर काय की स्ट्रिंग बिल्डर इज अ म्युटेबल क्लास used to efficiently modify strings without creating new string objects. म्हणजे काय की स्ट्रिंग बिल्डर इज काय की म्युटेबल क्लास आहे, बरोबर, तो इफिशियंटली मॉडिफाय स्ट्रिंग्स करू शकतो आणि विदाउट क्रिएटिंग न्यू स्ट्रिंग्स. ओके, नवीन आपल्याला स्ट्रिंग न करता हाय त्या ऑब्जेक्टवरती आपण स्ट्रिंगमध्ये आपण चेंज करू शकतो. सपोज इथं using system डॉट टेक्स्ट नावाचं लायब्ररी लागते आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंग बिल्डर आपण त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला इज इक्वल टू न्यू आणि स्ट्रिंग बिल्डर आणि त्याचे ब्रेसेस, त्याचा कन्स्ट्रक्टरला कॉल केला पाहिजे ना, त्यासाठी त्याचे ब्रेसेस. आता नेक्स्ट आपण याचा एक ऑब्जेक्ट बनवला. आता नेक्स्ट मला काय पाहिजे की ज्यावेळेस मी तर कन्सोलवरती डॉट राईट लाईन करेल, तर जर का मी हा एस बी प्रिंट केला तर मला त्याची व्हॅल्यू काय भेटणार आहे की ओके, मला व्हॅल्यू त्याच्यात काहीच नाही भेटली का, तरी आपण एम्प्टी नाही डिक्लेरेशन केलं. नेक्स्ट एस बी, जसं आपण स्ट्रिंगवरती जे ऑपरेशन करायचं तेच सेम ॲज इट या स्ट्रिंग बिल्डरवरती करू शकतो. डॉट अपेंड असेल आणि त्या अपेंडमध्ये हॅलो वगैरे आपण करू शकतो, राईट, की त्याला ॲज अ पॅरामीटर म्हणून किंवा आर्ग्युमेंट म्हणून त्याच्या इनबिल्ट मेथडला आपण कॉल केला, त्याला हॅलो पाठवलं, गेलं का हॅलो. नेक्स्ट आपण काय करू शकतो, सपोज इथंच जर अजून एकदा आपण अपेंड केलं आणि स्पेसमध्ये वर्ल्ड केलं, ओके, हॅलो वर्ल्ड, आलं का हॅलो वर्ल्ड. अशा टाईपमध्ये तुम्ही रन टाईमला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून स्ट्रिंग बिल्डरचा तुम्ही रन टाईमला त्याच्या एम्प्टी स्ट्रिंगवरती तुम्ही त्याला अपेंड करू शकता, किंवा आपल्याला अपेंड लाईन करायची असेल, ओके, तर तुम्ही कसं करू शकता की
अपेंड लाईन काय होतं की एक लाईन सोडून तुमच्या ही जी स्ट्रिंग आहे ती एक लाईन सोडून ऍड केली जाते. जसं की इथं मी सेकंड लाईनला ऍड करतो आणि इथं प्रिंट केलं. आलं का? ह्याच्यानंतर एक लाईन सोडली इथं. ही जर मी इथं अपेंड लाईन केली, बरोबर. आलं का? हॅलो आणि वर्ल्ड अपेंड लाईन काय झालं की ज्या वेळेस ही मी स्ट्रिंग अपेंड करणार आहे फक्त ती नवीन लाईनला ऍड करणार आहे. किंवा जर मला इन्सर्ट करायची असेल, ओके, इन्सर्ट म्हणजे काय की कोणत्या लेटर पासून तुम्हाला इन्सर्ट करायची असेल, बरोबर. सपोज हॅलो वर्ल्ड आता इथं मी इन्सर्ट केलेला आहे. अपेंड लाईनपेक्षा अपेंडच असू द्या आणि इथं स्ट्रिंग बिल्डर डॉट इन्सर्ट. आता त्याला 2 पॅरामीटर लागतात. इथं जर का तुम्ही बघितलं की इंटिजर इंडेक्स कोणत्या इंडेक्स पासून त्याला स्टार्ट केलं पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू, बरोबर. तू कुठून चालू कर, 5व्या इंडेक्स पासून चालू कर आणि कॉमा सेपरेटेड की तू काय अपेंड कर की सपोज अँड असं काहीतरी स्ट्रिंग तू अपेंड कर, असं आपण त्या स्ट्रिंग बिल्डरला सांगितलं. आलं का? सॉरी, मी इथं प्रिंटच नाही केलं, प्रिंट इथं केलंय ना. आलं का? हॅलो अँड वर्ल्ड. का तर 5व्या इंडेक्सला काय होतं की ओके, 0th इंडेक्स 1 2 3 4 आणि स्पेसवाला आहे का हा स्पेस, त्याच्या नंतर ते ऍड झालं, बरोबर. हॅलो मध्ये ही जी स्पेस आहे त्याच्यापासून ते स्टार्ट झालं आणि नंतर त्यानं स्पेस घेतली, बरोबर. अशा टाईपमध्ये आपण देऊ शकतो. किंवा जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, अशा मल्टिपल एन नंबर्स ऑफ आहेत की तुम्ही स्ट्रिंग बिल्डर वरती वापरू शकता. जर तुम्हाला इंटरलोकेशन आला की स्ट्रिंग वर्सेस स्ट्रिंग बिल्डर, तर तुम्ही सांगू शकता की स्ट्रिंगनं काय होतं की प्रत्येक वेळेस नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि स्ट्रिंग बिल्डरनं काय होतं की एकाच ऑब्जेक्ट वरती तुम्ही रीड आणि राईट ऑपरेशन करू शकता रन टाइमला. त्याला बोलतात की स्ट्रिंग बिल्डर काय. आणि स्ट्रिंग बिल्डर काय आहे की तो काय एक क्लास आहे, बरोबर. इथपर्यंत जर तुम्हाला कळालं असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर किंवा सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. आपलं जे बेसिक इंटरमिजिएट बोलतो ना की सी शार्प, जे ॲज अ तुम्हाला सी लँग्वेज म्हणून सी शार्प तुम्हाला यायला पाहिजे होतं, ते आजच्या लेक्चरला पूर्णपणे झालेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करणार आहे की ओओपी कन्सेप्ट चालू करणार आहे. ओपी मध्ये तुमचा क्लास असेल, ओके, की तुमचा क्लास असेल, त्यानंतर तुमचं पॉलिमॉर्फिझम वगैरे असेल किंवा जे 4 पिलर्स बोलले जातात ते असेल किंवा ॲडव्हान्स सी शार्प वगैरे, अशा टाईपमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला पण बघणार आहे. किंवा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, कन्स्ट्रक्टर काय असतो, डिस्ट्रक्टर काय असतो, स्टॅटिक काय आहे, की त्यानंतर दिस कीवर्ड काय असेल, त्यानंतर एनकॅप्सुलेशन वगैरे, हे सगळं आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला चालूच करायचं आहे. ओके, अशा प्रकारे आपला फेज 1 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.